मित्रांनो, काल मी सैयारा पिक्चर बघायला गेले थिएटरला. तर पहिल्यांदा मला असं फील झालं की मी पिक्चरला नाही एखादं गचकलंय आणि मी त्याच्या मौतीला गेले की काय असं वाटत होतं. काय करणार, थिएटरचं वातावरणच तसं होतं. बाजूला बसलंय ते पण रडतंय, शेजारी बसलंय ते पण रडतंय, माझ्या डोक्याच्या वरती बसलंय ते पण रडतंय आणि ज्याचा मी पिक्चर बघते ते पण डुक्कर तोंडाचं रडतंय. जिला नवरा आहे ते पण रडतंय, ज्याला बायको आहे ते पण रडतंय, ज्याला नवरा बायको नाही ते पण रडतंय. हेच नाही मित्रांनो, जी कार्टी 16-17 वर्षाची आहेत त्यांनी तर हद्दच केली. ते तर पार थिएटरमध्ये लोळून लोळून रडत होती. मला काय म्हणायचं, यांना जर यांच्या आई बापासाठी रडायला सांगितलं तर हे मेली डोळ्यात बोट घालून मरतील तरी यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही. तिकडं बाप मरणाचा कष्ट करतोय, त्या बिचाऱ्या बापाचे कष्ट बघून यांना रडायला येत नाही. तिकडं आई मरणाची लोकांची भांडी कुंडी धुती, तिचा त्रास बघून यांना रडायला येत नाही. पण यांना असली लफड्याचे पिक्चर बघून रडायला येतंय. मित्रांनो, मला साधी सर्दी झाली तर मी नाकाला विक्स आणि डोक्याला बांब लावून 10-12 गोदड्या घेऊन झोपते. पण इकडं लोक सलाईंच्या बाटल्या घेऊन पिक्चर बघायला. यांना यांच्या तब्येतीपेक्षा तो पिक्चर जास्त महत्वाचा वाटला. मित्रांनो, असल्या दळभद्री लोकांनी पण पिक्चर बघितलं नाही, धड मलाही पिक्चर बघून दिला नाही. कारण की तो पिक्चर बघून यांना यांचा पास्ट आठवत होता आणि यांच्या डोळ्यातून नद्या वाहत होत्या. मला हे कळत नाही, ही असली लोक जगताय कशाला, मरून जा मेल्यानो. हॅलो, हा बोल संगीता, रडायला काय झालंय? सैयारा पिक्चर बघितला का? तुझा जाळ तर डुक्कर तोंडाची, परत फोन करू नको, ठेव फोन. कुत्री मेली. सैयारा माझा सैयारा कुठं मेलाय?